नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण एक स्पेशल टॉपिक घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे बघा भारतातील महत्त्वाचे पद आणि त्या पदावरील व्यक्ती. आपण कोणत्याही परीक्षेची जेव्हा तयारी करत असतो बघा, तर त्या परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न किंवा दोन प्रश्न हे हमखास विचारले जातात. जे काही महत्त्वाचे पद आहेत बघा भारतातील, तर त्या पदांवर एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात. त्यासाठी त्या पदाबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला 1 किंवा 2 मार्क हे हमखास मिळतील कोणत्याही परीक्षेमध्ये. पहिला आहे बघा, भारताचे राष्ट्रपती सध्या कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रपती सध्या आहेत बघा द्रौपदी मुर्मू. कितीवे आहेत? 15वे आहेत. लक्षात असू द्या. भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. परीक्षेमध्ये विचारलं जातं देशाचे प्रथम नागरिक कोण असतात? तर देशाचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात. लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती. तर त्याचं उत्तर असणार बघा द्रौपदी मुर्मू. 3 प्रश्न पहिल्यामधून कव्हर झाले. पुढचा दुसरा प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती सध्या कोण आहेत? तर भारताचे उपराष्ट्रपती सध्या आहेत CP राधाकृष्णन, जे अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते, परंतु जगदीप धनखडचे 14वे उपराष्ट्रपती होते बघा. तर त्यांनी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिला होता आणि त्याच जागेवर CP राधाकृष्णन हे आता भारताचे उपराष्ट्रपती बनले. ते कितवे आहेत? ते देखील 15वे आहेत. म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही बघा 15वे आहेत. लक्षात असू द्या. कधी कधी कितीवे आहेत यावर देखील प्रश्न विचारला जातो. आता राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात, तर आता उपराष्ट्रपती कितवे असतात? तर उपराष्ट्रपती हे देशाचे दुसरे नागरिक असतात किंवा द्वितीय नागरिक असतात. पुढचा तिसरा प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान सध्या कोण आहेत? तर भारताचे पंतप्रधान आहेत सध्या नरेंद्र मोदी. आता हे देखील किती आहेत? तर हे देखील आहेत 15वे. त्यांचा तिसरा कार्यकाळ असणार आहे. कितवा? तिसरा कार्यकाळ. एक प्रश्न तुमच्यासाठी, पंतप्रधान पद भूषवणारे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? तर भारताचे मुख्य सरन्यायाधीश सध्या कोण आहेत? तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश आहेत. यांनी बघा भूषण गवई यांची जागा घेत भारताचे मुख्य सरन्यायाधीश बनले न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. किती आहेत? 53 आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे लोकपाल कोण आहेत? तर भारताचे लोकपाल आहेत बघा अजय खानविलकर. हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत. कितवे आहेत? दुसरे आहेत. पुढचा आहे, भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? भारताचे महान्यायवादी, तर भारताचे सध्याचे महान्यायवादी आहेत R व्यंकटरमणी. किती आहेत? 16वे आहेत. पुढचा आहे, भारताचे सध्याचे महालेखापाल कोण आहेत? तर भारताचे सध्याचे महालेखापाल आहेत संजय मूर्ती. कितवे आहेत? 15वे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्या महालेखा नियंत्रक कोण आहेत? तर भारताचे सध्याचे महालेखा नियंत्रक आहेत TC कल्याणी. यांनी SS दुबे यांची जागा घेतली. 28वे होते SS दुबे, त्यांच्या जागेवर आता 29वे बनले आहेत TC कल्याणी, जे भारताचे सध्याचे महालेखा नियंत्रक आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. कोण आहेत? ज्ञानेश कुमार. किती आहेत? तर ते आहेत बघा 26वे. लक्षात असू द्या 26वे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्या मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत राजकुमार गोयल. किती आहेत? 13वे आहेत. यांनी नुकतंच बघा काल शपथ घेतली. हिराल समरिया यांच्या जागेवर भारताचे 13वे मुख्य माहिती आयुक्त बनले आहेत राजकुमार गोयल. कोणाची जागा घेतली? हिरालाल समरिया यांची. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला आपण UPSC म्हणतो बघा, तर या UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते अध्यक्ष आहेत बघा अजय कुमार. अजय कुमार हे UPSCचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा आहे प्रश्न, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष सध्या V रामसुब्रमण्यम. V रामसुब्रमण्यम हे सध्या मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा आहे, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा सध्या कोण आहेत? तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. विजया रहाटकर ह्या राष्ट्रीय महिला हक्क आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर राज्य
महिला हक्क आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर हंसराज अहिर हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर किशोर मकवाना हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत बघा अंतर सिंग आर्य हे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत प्रियांक कानुंगो. प्रियांक कानुंगो. पुढचा प्रश्न, भारताचे लोकसभा सभापती कोण आहेत? तर भारताचे लोकसभा सभापती आहेत ओम बिर्ला. लक्षात ठेवूया, ओम बिर्ला. लोकसभा विरोधी पक्षनेते सध्या कोण आहेत? तर लोकसभा विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी. लोकसभा सभागृह नेते कोण आहेत? तर लोकसभा सभागृह नेते सध्या आहेत नरेंद्र मोदी, जे भारताचे पंतप्रधान देखील आहेत. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सचिव सध्या कोण आहेत? तर उत्पल कुमार सिंह हे लोकसभा सचिव सध्या आहेत. पुढचा आहे प्रश्न, राज्यसभा सभापती सध्या कोण आहेत? तर राज्यसभा सभापती आहेत सध्या CP राधाकृष्णन. एक प्रश्न विचारला जातो इथे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे कोण असतात? तर देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे सध्या देशाचे उपराष्ट्रपती असून ते सध्या राज्यसभेचे सभापती आहेत. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभा उपसभापती सध्या कोण आहेत? तर हरिवंश नारायण सिंग हे बघा राज्यसभा उपसभापती आहेत. पुढचा आहे प्रश्न, राज्यसभा विरोधी पक्षनेते सध्या कोण आहेत? तर राज्यसभा विरोधी पक्षनेते आहेत मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभा विरोधी पक्षनेते आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभा सभागृह नेते सध्या कोण आहेत? तर JP नड्डा हे राज्यसभा सभागृह नेते आहेत. नंतरचा पुढचा प्रश्न, राज्यसभा सचिव सध्या कोण आहेत? तर राज्यसभा सचिव सध्या आहेत प्रमोदचंद मोदी हे राज्यसभा सचिव सध्या आहेत. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचे गव्हर्नर सध्या कोण आहेत? तर संजय मल्होत्रा आहेत RBIचे गव्हर्नर. कितीवे आहेत? 26वे आहेत. शक्तिकांत दास हे 25वे होते, त्यांच्या जागेवर RBIचे 26वे गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? चल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय आयुर्विमा महामंडळ LICचे व्यवस्थापकीय संचालक सध्या कोण आहेत? तर ते आहेत बघा रामकृष्णन चंदर. पुढचा प्रश्न, नाबार्ड बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर नाबार्ड बँकेचे अध्यक्ष आहेत शाजी केवी हे नाबार्ड बँकेचे सध्या अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा पुढचा, सेबीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर तुहिकांत पांडे हे सेबीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया. अरविंद पनगारिया. पुढचा प्रश्न, 8वा वेतन आयोग ज्याचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर रंजना प्रकाश देसाई हे 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी. इथे किती एक प्रश्न विचारला जातो, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. सध्या कोण आहेत? तर नरेंद्र मोदी आहेत. पुढचा प्रश्न, नीती आयोग उपाध्यक्ष कोण आहेत? तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन बेरी आहेत. सुमन बेरी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ज्याला आपण CDS म्हणतो तर ते सध्या कोण आहेत? तर ते आहेत बघा अनिल चव्हाण. कितीवे आहेत? दुसरे आहेत. पहिले कोण होते? जनरल बिपिन रावत होते, त्यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर अनिल चव्हाण हे देशाचे दुसरे CDS बनले होते, सध्या तेच आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय भूदल प्रमुख सध्या कोण आहेत? तर भारतीय भूदल प्रमुख सध्या आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. लक्षात असू द्या, जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे भूदल प्रमुख आहेत. एक प्रश्न इथे देखील विचारला जातो, भारताचे जे काही भूदल प्रमुख असतात तर भूदल प्रमुखास काय म्हटलं जातं? तर जनरल असं म्हटलं जातं भूदल उपप्रमुखास, भूदल प्रमुखास.
पुढचा आहे भारतीय भूदल उपप्रमुख सध्या कोण आहेत? तर भारताचे भूदल उपप्रमुख आहेत सध्या पुष्पेंद्र सिंग. यांना लेफ्टनंट जनरल म्हणतात. उपप्रमुखास काय म्हणतात? तर लेफ्टनंट जनरल असं उपप्रमुखास म्हणतात. कोण आहेत? तर पुष्पेंद्र सिंग हे भारताचे सध्याचे लेफ्टनंट जनरल किंवा भूदल उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न आहे भारताचे नौदल प्रमुख सध्या कोण आहेत? तर भारताचे सध्याचे नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं? तर ॲडमिरल म्हटलं जातं. सध्या कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. त्यानंतर भारतीय नौदल उपप्रमुख कोण आहेत? तर व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन हे बघा भारतीय नौदल उपप्रमुख आहेत. उपप्रमुखास काय म्हटलं जातं? तर व्हाईस ॲडमिरल असं म्हटलं जातं. त्यानंतर भारतीय वायुदल प्रमुख सध्या कोण आहेत? तर अमरप्रीत सिंग आहेत बघा भारतीय वायुदल प्रमुख. आता भारतीय वायुदल प्रमुखास काय म्हटलं जातं? तर एअर चीफ मार्शल. लक्षात असू द्या, एअर चीफ मार्शल असं वायुदल प्रमुखास म्हटलं जातं. एक प्रश्न तुमच्यासाठी, तो प्रश्न राहिलेला आहे. तर सध्या भारताचे वायुदल उपप्रमुख कोण आहेत? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न सर्व IMP होते. येणाऱ्या भरतीमध्ये 1 ते 2 मार्क मिळवून देणार होते, जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF आपल्याला हवा असेल तर मेसेज करा, तो मिळून जाईल. जो काही PDF आहे बघा, तर तो टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता आणि PDF हा टेलिग्रामवर पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. आज केलं आपण भारताचे महत्त्वाचे पद. उद्या आपण कव्हर करूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे पद आणि त्या पदावरील व्यक्ती. तो देखील व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तो देखील आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे.